ओम नमो नारायण. आज पहाटे पहाटे बसलो तो ध्यानाला. ध्यानाने मनाला सांगितलं, मनाने बुद्धीला सांगितलं आणि ह्या तिघांनी मिळून आत्मनिवेदन कर म्हणून सांगितलं. म्हणून आत्मनिवेदन करतोय. सह प्रामाणिक प्रमाणम परमम श्रुती एष एव हि श्रुत्युक्त सत्य धर्म सनातन. तुम्ही सगळे स्वामी भक्त आपापल्या परीने सगळेजण मी तिथं उपस्थित नसताना तुम्ही जी प्रचंड एकत्र एक एक ग्रुप करून जी सेवा करताय, मग ती रविवारची पालखी असो, गुरुवार शनिवारची आरती असो किंवा 84 पौर्णिमेची उपासना असो किंवा मी दिलेलं गायत्री पाऊल आणि एक विष्णूचं पाऊल हे घेऊन महिला ग्रुप संपूर्ण अगदी तन मन धनाने तुम्ही सगळे जे एकत्र येऊन जसं सखापा परिवारामधली आता दत्त प्रभात फेरी, जशी जळगावची पद्मपोखरीतली आप्पा महाराज समाधींच्या इथं फेरी, हे सगळा जो प्रत्येकाच्या पद्धतीने किंवा मखमलाश्रमला 16 प्रकारच्या मूर्ती आणि त्याची संकल्पना आणि एकंदरीत राजा भोईरचा चाललेला प्रयत्न संपूर्ण नाशिकमध्ये चाललेला उत्साहाने याबद्दलचा एक समूहातला कार्यक्रम. खूपच म्हणजे सगळ्या गोष्टी प्रत्येकजण आपापल्या परीने अगदी आमचा दगडू नाशिकचा त्या गडावर जाऊन का होईना साफसफाई करून येतोय विकट गडावर. असं प्रत्येकजण आपापल्या परीने करते. इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढी मुलगी संसारामध्ये त्रास देत असून, अपंग असून सुद्धा ती कोकणामध्ये आणि कराडमध्ये येऊन सगळं बॅलन्स करून त्या नेताजी जाधवांची सौ हे सगळे मिळून जी काही उपासना चालू ठेवत आहेत कराडला, दत्तवाडीमध्ये, विनायक बुवा, म्हणजे मी नावं का घेतोय तर असंही काय आणि तुमचे रवींद्र साईल काय, कौसुब असंही काय किंवा तुमचे दत्ता राऊत काय, यतीन चौधरी काय किंवा स्नेहा सावे काय, रेणुका काय किंवा आणि रावसाहेब काय, वेदा म्हणले तर वेदाने बघा तुळशी उत्सव इतका सुंदर केला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या ना, अगदी देव काका सगळं विसरून तिथं अगदी त्या संसारेबरोबर लठ्ठ्या सुद्धा आलेला होता आणि इतकी सुंदर तुळशीची पूजा झाली. हे सगळं बघून मला असं वाटते की माझी गरजच नाही वाडीमध्ये. तुमचं सगळ्यांचं खूप छान चाललेलं आहे आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही सगळे मिळून उत्साहाने, परंपरेने, संप्रदायाने का होईना एकत्र येऊन स्वामी हो हा मंत्र खूप छान सांभाळताय. असाच सुंदर दत्त जयंती आणि 7 ज्योतिर्लिंगाच्या प्राणप्रतिष्ठा तुम्ही याच उत्साहाने पूर्ण कराल याची मला खात्री आहे. तुम्ही सगळे एकत्र येताय. जसं असेल तसं. आता ते काय शेवटी हे पहा, कुणी कुणाच्या उणिवा-दुणिवा काढण्यापेक्षा आपण जे करतोय ना, त्याचं आपल्याला कुणी कौतुक केलं ना, तर खूप बरं वाटतं. तसं आहे. आता मी आयुष्यभर संघर्षच केला. म्हणजे मी वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती, तरी मला शेजाऱ्यांनी वडील गेल्यानंतर त्रास दिला. आणि मी स्वतः विकत घेऊन प्रॉपर्टी उभी केली, तरी मला कासगावात आजूबाजूच्या लोकांनी त्रास दिला. आता ह्या सगळ्या गोष्टी विसरायच्या असतात आणि काय निर्माण झालं, आपण काय केलं, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यांनी काय करून दाखवलं आपल्याला, याच्यावर श्रद्धा ठेवून आपण चालत राहायचं असतं. आता तुम्ही सगळे जर रावसाहेबांची व्यवस्थित संपर्क ठेवला असतात, तर तुम्ही सगळे वृंदावनला गेला असतात. मला आनंद वाटला असता.
मी पटकन इकडनं वृंदावनला आलो असतो, की रावसाहेबांच्या आणि वेदांच्या बरोबर तुम्ही वृंदावनला पंचगव्याच्या गोष्टीसाठी आलात, तर तुम्ही शिबिराला आलात, तर मी पटकन तिथं आलो असतो. म्हणजे काय झालं असतं, आपल्या गाठी-भेटी, एक वेगळ्या आनंदात असं. तर आपण सगळ्यांनी एकमेकांची चौकशी केली पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना समजावलं पाहिजे आणि एकमेकांना समज पण दिली पाहिजे. तुम्ही का सांगितलं नाहीत आम्हाला? आम्ही आलो असतो. आम्ही बुकिंग केलं असतं. तर ते त्याप्रमाणे केलं पाहिजे. तर तुम्ही सगळे हे जे एकमेकांची चौकशी करून, मीटिंगा घेऊन, पुन्हा-पुन्हा भेटून हे निर्णय घेताय, खूप खूप छान आहे. नमो नारायण, नमो नारायण. या वर्षाचा हा तुम्हाला काय म्हणतात वर्षाअखेरीचा हा संदेश आणि मनोगत. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.